मी सेकंड इयरला अभ्यास सुरू केला होता कॉलेजच्या सेकंड इयरला असताना. त्यामध्ये माझी पहिली स्ट्रॅटेजी होती की UPSC म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, ही परीक्षा काय असते, ही परीक्षेची आपल्याकडून प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजला काय डिमांड असते, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे ज्या प्रकारे समोरून एक खूप फास्टर बॉलर पळत येतोय, तो आपल्याला जोरात 150च्या स्पीडला बॉल फेकतोय आणि आपण त्याला सिक्स लगावतोय, हे आपोआप शक्य होत नसतं. आपण त्या बॉलरला आधी ओळखतो की तो बॉल कुठे फेकतो, पुढचा बॉल तो कुठे टाकणार आहे, त्याला कसा शॉट मारला पाहिजे. तर तेच अनालिसिस मी आधी 1 महिना केला होता की UPSCचा एकंदरीत प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस, त्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स आहेत आणि मग त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर्सला त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत याची मी एक लिस्ट बनवली होती. एक वहीमध्ये मी हे सगळं पॉईंट वाईज लिहून टाकलं होतं. त्यामुळे एक आयडिया आली होती की बघ आपल्या वेळेस कसा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्यामुळे असं झालं की जी सगळी प्रिलिम्सची पुस्तकं आहेत, मेन्सची पुस्तकं आहेत, त्याचबरोबर न्यूजपेपर किंवा मॅगझिन आहेत, हे कसं वाचायचं असतं हे एक्झॅक्टली कळालं. आणि अदरवाईज मग त्याच्यासोबत ज्या गोष्टी लागतात की जे आपलं